नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या पिकण्यासाठी पिकण्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरीप हंगाम 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातल्या पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि जवळपास हे 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 23,500 रुपये जमा होतात, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेल मध्ये महसूल मंडळ न्याय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। 139 कोटी 15 लाख रुपयाचं वितरण हे सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील सुरू आहे। आणि हे जे काही वितरण आहे, अहमदनगर असेल, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पिकण्याचं वाटप सध्या सुरू आहे। याचबरोबर दुसरी महत्त्वाची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये 22 कोटी 61 लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। याचबरोबर तिसरी महत्त्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 34 कोटी 51 लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। याचबरोबर पुढची महत्त्वाची विमा कंपनी चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीनसाठी 18 व याचबरोबर कापूस या पिकासाठी 20 महसूल मंडळे पात्र आहेत। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत पिकण्याचं वितरण झालेलं नव्हतं, परंतु सध्या या विमा कंपनीच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे। याचबरोबर पुढची महत्त्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून 190 कोटी 79 लाख रुपयाचं वितरण हे सध्या सुरू आहे। वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, बीड या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण सुरू आहे। याचबरोबर पुढची महत्त्वाची विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये 220 कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला होता, परंतु अद्यापर्यंत पिकण्याचं वितरण झालेलं नव्हतं। परंतु सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी, 15,000 रुपयापासून ते 23,500 रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन या पिकाचा अग्रिम 2000 वैयक्तिक क्लेमचा विमा जमा होत आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। याचबरोबर पुढची महत्त्वाची कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 50 कोटी 20 लाख रुपयाचे वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। याचबरोबर पुढची महत्त्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये 311 कोटी रुपयांच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर शेवटची महत्त्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पिकमा मिळालेला नव्हता त्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे। जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नव्हता, त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण हे रिलायन्स विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 50 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे क्लेम पात्र करण्यात आलेले आहेत, परंतु जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पिकमा देण्यात आलेला आहे। त्यामध्ये मित्रांनो 16 जिल्ह्यांचा समावेश आहे। 16 जिल्ह्यातील 35,08,303 शेतकऱ्यांना 1,700 कोटी 73 लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे। त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 155 कोटी 74 लाख, जळगावमध्ये 4 कोटी 88 लाख, अहमदनगरमध्ये 160 कोटी 28 लाख, सोलापूरमध्ये 111 कोटी 41 लाख, सातारामध्ये 6 कोटी 74 लाख, सांगलीमध्ये 22 कोटी 4 लाख, बीडमध्ये 241 कोटी 21 लाख, याचबरोबर बुलढाणामध्ये 18 कोटी 39 लाख, धाराशिवमध्ये 218 कोटी 85 लाख, याचबरोबर अकोलामध्ये 97 कोटी 29 लाख, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 लाख, याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये 160 कोटी 48 लाख, परभणी जिल्ह्यामध्ये 206 कोटी 11 लाख, नागपूरमध्ये 52 कोटी 21 लाख, लातूरमध्ये 244 कोटी 87 लाख, याचबरोबर अमरावतीमध्ये 8 लाख रुपये असे एकूण 16 जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी 35,08,303 आणि एकंदरीत या शेतकऱ्यांना 1,700 कोटी 73 लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून हे पूर्ण झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत ह्या 16 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही इतर जिल्ह्यामध्ये हिंगोली असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल किंवा इतर अहमदनगर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत पिकण्याचं वितरण झालेलं नव्हतं। त्यामुळे 15 ते 16 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्यातील 34 जिल्ह्यातील 15 ते 16 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पिकण्याचं वितरण सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे। आणि जवळपास विमा कंपनीच्या माध्यमातून 15,000 रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त 23,500 रुपये प्रति हेक्टर पिकण्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अधिकचा पिकमा जमा होत आहे। याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना हेक्टरी 28,000 रुपये सुद्धा पिकमा जमा झालेला आहे, तर काही शेतकऱ्यांना 4 ते 5,000 रुपये प्रति हेक्टर पिकण्याचं वितरण आपण बघत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून
खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।